लोकशाही मराठीकडून गेले अनेक दिवस जुहू बीच स्वच्छ करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जातोय. थोडे थोडके नाही तर तब्बल 42 दिवसानंतर जुहू बीच स्वच्छ होण्यास आता सुरुवात झाली. त्याविषयी स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी प्रतिक्रिया देताना हिंदीतून भरभरून जुहू बीचच्या स्वच्छतेविषयी बोलणाऱ्या सुधा सिंग यांना मात्र मराठीतून बोलण्याची आम्ही विनंती केली. त्यावेळी शब्द सुचेना अशी परिस्थिती निर्माण झाली. जशी मराठी न आल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होतात, तसं मराठी न येणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई का होऊ नये अशी जेव्हा त्यांना आम्ही विचारणा केली त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूया. तुम्ही मराठीत नाही का बोलू शकत? मराठी संवाद साधू नहीं शकत? बोल सकते हैं लेकिन गलत शब्द बीच बीच में गलत हो जाए तो उसका मतलब नहीं है प्रयत्न मैडम. करायला काय हरकत आहे? कारण आपण रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना जर सांगतोय मराठी बोललं पाहिजे, नाही बोलता आलं तर परवाने रद्द होणार. 100% पाहिजे. मग मुंबईच्या नगरसेवकांना मराठी आलंच पाहिजे. हो 100% मॅडम. सारे बातमीदार हो सगळे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये बोलते ना. बोला ना. हा तर काय आता बोला तुम्ही. तेच मी तुम्हाला विचारते, तुम्ही तुमचा मुद्दा मराठीत बोला. तुम्हाला जे काही म्हणायचंय जुहू विषयी, कारण मला असं म्हणायचंय, कारण मराठी जर आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांना कंपल्सरी करतोय, नाहीतर परवाने रद्द करतोय, तर मुंबईतले महाराष्ट्रातले प्रश्न. मैडम हमारी बात. अभी आपने सिर्फ जुहू बीच साफ सफाई स्वच्छता अभियान मध्ये तुम्ही मला बोलले, तुम्ही मला बोला ना. मग मराठीत बोला. रिक्षा मुद्दा संपूर्ण किनारा कधीपर्यंत स्वच्छ होईल काय वाटतंय तुम्हाला? सुधाजी, सुधाजी माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? दरम्यान आता या सगळ्या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटतायत. ऐकूया आपण. काय या नगरसेवक मॅडमना विसर पडलेला आहे की ते मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत आणि जर ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असतील तर त्यांना जर मराठी भाषा इतक्या वर्षात बोलता येत नसेल तर हे फार मोठं दुर्दैव आहे. इथल्या मुंबईच्या मराठी माणसांनी या सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती जेव्हा आपण निवडणुकीला मतदान करायला जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुंबई महानगरपालिका जी मुंबईची महानगरपालिका त्याचा कारभार संपूर्ण मराठीत चालतो, संपूर्ण कारभार. तर तिथे जे लोकप्रतिनिधी जातात सभागृहात, त्या सभागृहात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना मराठी आलंच पाहिजे अशा पद्धतीचा एखादा कायदा होणं गरजेचं आहे. दुसरी बाब अशी आहे की ज्या पक्षाने उमेदवारी देताना त्या पक्षाने उमेदवारी देताना याचं भान ठेवलं पाहिजे की आपण ज्याला उमेदवारी देतोय त्याला मराठी येतंय का. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, पण त्याला इथे मुंबईत महाराष्ट्रात राहतो तर मराठी आलीच पाहिजे. अशा पद्धतीचं आपापल्या पक्षाने आपापल्या उमेदवारांना उमेदवारी देताना हे पडताळणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूने शासनाने देखील यावर ठोस एक भूमिका घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे की मराठी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना किंवा राज्य शासनाच्या विधिमंडळातील आमदारांना देखील मराठी ही आलीच पाहिजे. अशा पद्धतीचे कायदे होणे गरजेचं आहे. काही हरकत नाही, पुढच्या सभागृहामध्ये मी स्वतः ही भूमिका मांडेल, काही प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस मराठी माणूस आहे, त्यांच्याशी संवाद करण्यासाठी हे गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. मराठी लिहायला आली पाहिजे, मराठी बोलायला आली पाहिजे, मराठा इतिहास काय हे सगळं तुम्हाला जानकारी पाहिजे. तर जर जे पण नगरसेविका आहेत मॅडम त्यांना मराठी आली पाहिजे. सरकार एक तरफ रिक्षा चालक टॅक्सी चालकला बंधनकारक करत आहे, त्यांच्यावर फाईन करत आहे.
दुसरी तरफ त्यांचे पक्षाचे महायुतीचे नगरसेवक या नगरसेविका मराठीमध्ये बोलत नाही. हे कसा न्याय आहे? न्याय सेम पाहिजे. त्यांना पण फाईन करा. जे नगरसेवक नगरसेविका मराठी नाही बोलले त्यांना 25,000 50,000ची नोटिसा द्या. त्यांच्यावर फाईन करा. 3 महिन्याची वेळ द्या. 3 महिन्यामध्ये नाही शिकले तर त्यांची नगरसेविका पद निरस्त करा. असा चांगला कानून आणा. लोक सन्मान करतील, लोक स्वागत करतील. इतरही अनेक महत्वाच्या घडामोडी, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.